डोळे सावकाश बंद करा आणि पाठीचा आपला मणका ताठ ठेवून बसा. दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून दोन्ही हात आपल्या अनाहत चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. आज आपण पंचामृत तत्वरूप रेकी करणार आहोत. याद्वारे आपल्या शरीरातील प्रत्येक चक्रांना आपण जागृत करणार आहोत. पंचामृत रेकी म्हणजे दूध, दही, तूप, मध, साखर हे जलतत्व, पृथ्वी तत्व, अग्नितत्व, वायुतत्व आपण सक्षम करणार आहोत. चला तर मग साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आपले दोन्ही हात गेशो मुद्रेत अनाहत चक्रावर ठेवा. प्रार्थना करूया. माझे माता पिता, रेकीचे सर्व गुरु, सद्गुरू, सर्व देवी देवता, साधू संत तसेच सर्व माझ्या कुटुंबातील सदस्य आणि माझ्यावर असणाऱ्या सर्वांच्या कुटुंबातील सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. चला मग दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हात सावकाश आपले पाठीच्या मागे मूलाधार चक्रावर ठेवा. माकड हाडाच्या टोकाशी मूलाधार चक्र ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवा. कल्पना करा ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा जी आज पंचामृताच्या स्वरूपात आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. ब्रह्मांडातील दिव्य पंचामृताची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होत असून ही ऊर्जा आपल्या मूलाधार चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या. लम पहिले तत्व पृथ्वी तत्व आपले मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाशी एकरूप होत आहे. पंचामृतामध्ये वापरले जाणारे दही हे पृथ्वी तत्वरूप असून कल्पना करा लाल रंगाची दिव्य ऊर्जा ज्याप्रमाणे पंचामृतामध्ये दह्याचे प्रथम स्थान आहे तसेच आपल्या जीवनामध्ये मूलाधार चक्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मूलाधार चक्र आपल्या शरीराला स्थैर्य, विश्वास आणि धैर्य देते. जसे पृथ्वी सर्व भार सांभाळते तसे रेकी आपल्यातील अस्थिरता शोषून घेते आणि आपल्यामध्ये संतुलन प्रस्थापित करते. एक दीर्घ श्वास घ्या. लम पंचतत्वरूपी रेकी पंचामृताच्या साहाय्याने माझ्या मूलाधार चक्राला सक्षम आणि सुदृढ करत आहे. या देहरूपी मंदिरात मी सुरक्षित आहे. आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते नाभीच्या दोन बोटे खाली स्वादिष्टान चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. वाम ब्रह्मांडातून एक दिव्य ऊर्जा पंचामृताच्या स्वरूपात एक दिव्य ऊर्जा आपल्या स्वादिष्टान चक्रात प्रवाहित होत आहे. स्वादिष्टान चक्र म्हणजे दुसरे तत्व जलतत्व. पहा, जलतत्वामध्ये दूध,
पंचामृतामध्ये जे साहित्य वापरले जाते त्यामध्ये असते दूध. हे जलतत्व रूप आहे आणि आपल्या स्वादिष्टान चक्राला ते ऊर्जांकित करत आहे. आपल्यामध्ये स्वादिष्टान चक्र हे जलरूप प्रेम, करुणा आणि प्रवाही भावनांचा स्रोत आहे. ते आपल्या नात्यांना, संबंधांना, भावनांना आणि मनाला शुद्ध करत आहे. रेकीची ही दिव्य ऊर्जा आपल्या स्वादिष्टान चक्रात पंचामृताद्वारे प्रवाहित होत असून आपल्यातील भावनांचे संतुलन करत आहे. आपले स्वादिष्टान चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. कल्पना करा, ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा स्वादिष्टान चक्राला जलतत्व रूपी ऊर्जा प्रदान करत आहे. आपले दोन्ही हात समोर आणा आणि त्याचे घर्षण करून आपले दोन्ही हात नाभीच्या 2 बोटीवर मणिपूर चक्रावर ठेवा. तिसरे तत्व आहे अग्नितत्व. पहा, तूप हे अग्नितत्वकारक आहे. एक दीर्घ श्वास घ्या. रम. कल्पना करा, ब्रह्मांडातील पंचामृताची दिव्य ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रातून आपल्या मणिपूर चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. अग्नि तत्वरूपी ऊर्जा या पंचामृताद्वारे शुद्ध होत आहे. माझे मणिपूर चक्र शुद्ध आणि ऊर्जांकित होत आहे. हे परिवर्तनाचे तत्व आहे. रेकी अग्नी आपल्यातील नकारात्मकता दहन करून टाकत आहे. आत्मविश्वास, आत्मबल जागृत करत आहे. मणिपूर चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपले अनाहत चक्रावर हृदयस्थानी ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. यम. यम. कल्पना करा, ब्रह्मांडातील पंचामृत तत्वरूप रेकीची ऊर्जा आपल्या अनाहत चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. आपले अनाहत चक्र वायू तत्वरूपी ऊर्जेला ग्रहण करत आहे. आपल्या श्वासामधून वाहणारी ही रेकीची ऊर्जा मध स्वरूपात वायू तत्वामध्ये मध मिळते. मधाच्या स्वरूपामध्ये ते आपल्या विचारांना शुद्ध मधुर करत आहे. मनाला हलकेपणा आणि मनामध्ये, नात्यामध्ये, विचारांमध्ये गोडवा निर्माण होत आहे. आणि आपल्यामध्ये वायू तत्वाचा विस्तार होत असून वायू तत्वरूपी ऊर्जा सर्व ब्रह्मांडामध्ये भरभरून वाहत आहे. या वायू तत्वाद्वारे आपल्या अनाहत चक्रातील सर्व अवरोध आपल्या शरीराबाहेर फेकले जात आहे आणि ते ब्रह्मांडामध्ये जाऊन विलीन होत आहे. आपले अनाहत चक्र हे सक्षम आणि सुदृढ झाले आहे. तिथे सात्विक विचार, सात्विक भावना निर्माण झाल्या असून प्रत्येकाप्रती स्नेहभाव, माया, ममता, प्रेम यांची निर्मिती झाली आहे. मधाप्रमाणे मधाळ नाते निर्माण झाले आहे. आपले दोन्ही हात समोर आणा आणि आपल्या दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते आपल्या विशुद्धी चक्रावर म्हणजे कंठावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या.
हम हम कल्पना करा, ब्रह्मांडातून रेखीची दिव्य ऊर्जा आज पंचामृताच्या स्वरूपामध्ये आपल्या विशुद्धी चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. आपले विशुद्धी चक्र म्हणजे आकाश तत्व. यामध्ये साखर, पंचामृतामध्ये साखर हा घटक असतो, तो आकाश तत्वामध्ये मोडतो. हा साखर घटक भरभरून वाहत आहे, त्याद्वारे माझ्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होत आहे, माधुर्य निर्माण होत आहे. रेकीचे सर्वोच्च तत्व असणारे आकाश तत्व संवाद आणि येताना याच्याद्वारे आपण विश्वाशी, दैवत्वाशी आणि आपल्या अंतर्मनाशी एकरूप होत आहोत. आपल्या अंतर्मनामध्ये ऊर्जा वृद्धिंगत होत असून विश्वातील रेकीची ऊर्जा आपल्या विशुद्धी चक्राला शुद्ध करत आहे. साखरेप्रमाणे आपल्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होत आहे. माझे विशुद्धी चक्र आकाश तत्वाशी एकरूप होत आहे. आपले दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करा आणि आपले दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते आज्ञा चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. ब्रह्मांडातील पंचामृताची दिव्य रेखी ऊर्जा माझ्या आज्ञाचक्रामध्ये प्रवाहित होत आहे. कल्पना करा, आपण पंचामृतामध्ये जे घटक वापरतो, दूध, दही, तूप, मध, साखर म्हणजेच जलतत्व, पृथ्वी तत्व, अग्नी तत्व, वायुष तत्व, आकाश तत्व या सर्व तत्वांचा एकोपा आपल्या आज्ञाचक्रात झाला आहे. या आज्ञाचक्राद्वारे ही पंचामृताची दिव्य ऊर्जा मला शिवशक्तीचे स्वरूप प्रदान करत आहे. या शिवशक्तीची ऊर्जा मला रेकीद्वारे प्राप्त होत आहे. मारुद्राणी, बाबा बर्फाणी यांची कृपा मला प्राप्त होत आहे. येणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक काळ हा माझ्यासाठी उज्ज्वल भवितव्य घेऊन येत आहे. या पंचामृत रेकीद्वारे माझे आज्ञाचक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. देवादिदेव महादेवांची कृपा मला प्राप्त झाली आहे. आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या सहस्रार चक्रावर ठेवा. टाळूच्या दोन्ही बाजू सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. कल्पना करा, ब्रह्मांडातील दिव्य पंचामृताची रेकी ऊर्जा ही संपूर्ण देवतांच्या कृपेने प्राप्त झालेली ही रेकीची ऊर्जा, ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा सहस्रार चक्रातून ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा सहस्रार चक्रात प्रवाहित होत आहे. कल्पनेने पहा, प्रत्येक चक्रांचे रंग लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, आकाशी, निळा, जांभळा या सप्तरंगांची ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रावर भरभरून वाहत आहे आणि आपले सहस्रार चक्र या सप्तरंगांमध्ये विलीन होत आहे, विलीन होत आहे. सावकाश दोन्ही हात वर करा, दोन्ही हात वर करा आणि कल्पना करा की ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा, पंचामृताची दिव्य ऊर्जा, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांची ही दिव्य ऊर्जा दूध, दही, तूप, मध, साखर यांच्यातून निर्माण झालेली ही दिव्य ऊर्जा
माझ्या हातामध्ये प्रवाहित होत आहे. आपल्या हातांना मुंग्या येत आहे, जड होत आहे, झिंझिण्या येत आहे. आता सावकाश ऊर्जा आपण आपल्या प्रत्येक चक्रामध्ये प्रवाहित करूया. आपल्या सहस्रार चक्र माझे ऊर्जांकित होत आहे, ऊर्जांकित झाले आहे. आज्ञा चक्र ऊर्जांकित झाले आहे. विशुद्धी चक्र ऊर्जांकित झाले आहे. आपले अनाहत चक्र ऊर्जांकित झाले आहे. मणिपूर चक्र ऊर्जांकित झाले आहे. आपले स्वादिष्टान चक्र ऊर्जांकित झाले आहे. मूलाधार चक्र ऊर्जांकित झाले आहे. आपण जिथं बसते तिथे 2 बोटे टेकवा. स्वतःला एक नमस्कार करा. डोळे बंदच ठेवा. कल्पना करा की ज्याप्रमाणे आपण देवतांना पंचामृताचा अभिषेक केल्यानंतर ते आपल्याला प्रसन्न होऊन जे वर हवं ते प्राप्त करून देतात, तर त्यांच्याद्वारे प्राप्त झालेली ही पंचामृताची रेखी ऊर्जा आज आपल्या संपूर्ण चक्रांना ऊर्जांकित करत आहे. आपण शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झालेलो आहोत. अमृतवै सुराणाहि तनैव स्नापत्ये हरि. अमृतत्व प्रायाचंती भक्तांना पंचामृत शिव. हे पंचामृत केवळ देवाला नव्हे तर भक्तालाही अमृतत्व प्रदान करत आहे. म्हणजे अमर आनंद, अमर शांती आपल्याला प्राप्त होत आहे. या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. आपले दोन्ही हातांचे घर्षण करा आणि आपला जो ब्रह्मांडाची बॉल आहे तो घेऊया. आपल्या कुटुंबातील लोकांचा जीवन आपल्या समोर धरा. आज या जीवनाला आपण पांढऱ्या शुभ्र पंचामृताच्या ऊर्जेत पाहूया. या जीवनामध्ये आपल्या कुटुंबातील आपले माता पिता, सासू सासरे, आपले भाऊ बहीण, नणंद, दीर, जावा, आपली मुले, आपले पती, आपले नातेवाईक, भाऊबंद, मित्र मैत्रिणी, शेजारी या सर्व, तसेच आपली वास्तूतील सर्व वस्तू यांना आमंत्रित करूया. या चिवालवर ओम काढा. तसेच स्वस्तिक काढा. आता त्रिशूल काढूया. त्रिशूल त्रिशूल त्रिशूल. पहा, या चिबॉलवर ओम, स्वस्तिक आणि त्रिशूल या ब्रह्मांडीय ऊर्जांचे प्रतीक असणारे चिन्ह आपण काढले आहे. त्याद्वारे प्रत्येक जण आपली वास्तू आणि वास्तूबरोबर जे जे लोक या चिबॉलमध्ये आपण आमंत्रित केले ते सर्वजण शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झालेले आहेत आणि त्यांच्या अवती संरक्षण वलय निर्माण झाले आहे. या ब्रह्मांडीय दैव ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू युनिवर्स, थँक्यू. याची बॉलला आपण कव्हर करूया. स्वतःला एक नमस्कार करून कल्पनेने पहा, हा चिबॉल आता ब्रह्मांडातील एक दिव्य ऊर्जा यामध्ये प्राप्त झाली असून आपण ज्या ज्या सगळ्या लोकांना आमंत्रित केले ते सगळे खुश आहे, आनंदी आहेत, प्रसन्न आहेत आणि आपली वास्तू ही तेजोमय झालेली आहे. कारण सर्व ऊर्जा त्यामध्ये प्राप्त झाल्या आहेत. दैवाचे आशीर्वाद प्राप्त झालेले आहे. सर्व नकारात्मक ऊर्जा ही ब्रह्मांडात जाऊन काळ्या धुराच्या स्वरूपात विलीन झाली आहे. याची बॉल कव्हर करा. स्वतःला नमस्कार करा आणि हा चिबॉल पुढील काही दिवसासाठी आपण ब्रह्मांडात ठेवूया. ब्रह्मांडात ठेवल्यावरती चोकोरे चोकोरे एक नमस्कार करा. आपण पाण्याचे ग्लास घेऊ आपले. या पाण्याच्या ग्लासला डाव्या हातात ठेवा आणि उजव्या हाताने लम काढा. ल वर अनुस्वार लम. रम काढा. र वर अनुस्वार रम. व वर अनुस्वार वम. यम, हम आणि पुन्हा ओम काढा.
आणि आपली सकारात्मक अफर्मेशन द्या, जी तुमच्या मनात पाण्याशी बोला. आणि ते जल प्राशन करा. या ब्रह्मांडे दैवी ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद.